त्यांनी पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला न्याय पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आम्हाला शामी द्या तुम्ही. दखल घेत नव्हते पोलीस लोक, त्यांनी एवढ्या कंपनीत दखल घेतली. वादावादी, त्याच्यानंतर हाणामारीत रूपांतर झालं हाताने. त्याच्यानंतर यांचे हातच होते, आमच्या हातात काही हत्यार नव्हते, पण ते चाकू घेऊन आले आणि त्यांनी चाकू आणून दिले 2 आणि तिनं काय केलं, माझ्या सासूला धरून ठेवलं आणि म्हणे, आणि त्यांची टोळी होती ना 50 जणांची गँग, 50 जणांची गँगने माझ्या मिस्टरांना काही समोरून काही मागून धरून त्यांच्या अटॅक केला. पाठीमाग 16 वार केले, किडनीला लागले, त्यांची ऑन द स्पॉट ते गेले. शेजारी बाजारी कोणी आलं नाही, कोणी ती म्हणते मी कोणाला घाबरत नाही, माझ्या मागे मोठे मोठे राजकीय नेते, माझा एवढा दबदबा आहे, माझ्याकडे एवढे पैसे, मी सगळ्या गोष्टी दाबादाबी करेन, मी जेलात गेले तरी 6 महिने येतील, 2 वर्षात येईल, मी तुम्हाला खतम करीन. असं आमचं जेलमध्ये येणं जाणे राजकारण म्हणता का मारून टाक. निमोने आडनाव माहिती मला, निमोने आम्ही त्यांना फाशीची शिक्षा मागणी केली. त्या चौघांना आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आरोपीला. निमोने ती लेडीज, एक लेडीज आहे आणि 3 जेंट्स आहे. तिचं नाव माझ्या लक्षात नाही आता. लागेल. बाकी हे ना तर त्यांच्यावर विश्वास, पोलीस प्रशासनच कारवाई करणार, त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल आपल्याला. सगळे घेणार त्याच्यामध्ये करून कोर्टात नेणं आपलं काम आहे. ते शिष्टमंडळ, मृतकाचे नातेवाईक, समाजातील प्रतिष्ठित मंडळी आमचे DCP साहेबांना भेटले. DCP साहेबांना भेटले, काय तपासामध्ये काय त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी तपास करील, त्याला तज्ज्ञ अधिकाऱ्याची मदत राहील. पुन्हा सायबर पोलीस स्टेशनचे